ओबीसी नेते लक्ष्मण हाके सर आपल्यासोबत आहेत. सर, आत्ता काही वेळापूर्वीच उच्च न्यायालयात आरक्षणासंदर्भात जी याचिका होती त्याच्यावर सुनावणी झाली आहे. नेमकं कुठलं आरक्षण ठेवायचं, म्हणजे SEBCवरचं ठेवायचं की 10% ठेवायचं, असा प्रश्न न्यायालयाने सरकारला विचारलेला आहे. खरं तर तो सन्माननीय न्यायालयासमोर जी आता याचिका सुरू आहे, सुनावणी सुरू आहे, या सुनावणीमध्ये त्यांनी जो सवाल उपस्थित केलेला आहे हा माझ्या मते एकदम रास्त सवाल आहे. कारण SEBCचं जे आरक्षण दिलं गेलं आहे हे सुक्रिय समितीद्वारे दिलं गेलं आहे, पण याचा व्यापक असा सर्वे झालेला नाही. कारण असं आरक्षण देत असताना व्यापक सर्वे व्हावा लागतो आणि तुलनात्मक स्टडी, ट्रिपल टेस्ट व्हावी लागते, तुलनात्मक स्टडी व्हावा लागतो. आणि सुक्रिय समितीनं जे एक्झर्शन केलं ते फक्त ब्राह्मण आणि मराठा समाजामध्येच फक्त तुलना केलेली आहे. आणि आता महाधिवक्त्यांतर्फे 28%पैकी 25% मराठा गरीब आहे असं जे सांगितलं आहे हे धांदात खोटं आहे. सुक्रिय समितीचे जे काही निष्कर्ष आहेत ते सर्वे विना काढलेले आहेत. त्यामुळे याचं पुढं जाऊन काय होणार आहे हे आम्हाला चांगलं माहिती आहे. पण न्यायालयानं जो प्रश्न उपस्थित केला आहे, कारण एका जमातीला, एका जातीला एकच आरक्षण घेता येतं, एका जातीला अनेक आरक्षणं घेता येत नाहीत, हे संविधानाचं, हे घटनेचं बेसिक तत्व आहे. दुसरीकडे बघायला गेलं तर हैदराबाद गॅझेट सरकारने लागू केलेलं आहे, पण आता सरकार सातारा गॅझेट आणि औंध गॅझेटचा अभ्यास सरकारने सुरू केलेला आहे आणि पुढच्या आठवड्यात त्याचा अहवाल मागवला आहे. ते देखील लागू करण्याच्या सरकारच्या हालचाली दिसून येतात. मला वाटतं सरकार यावरती तोंडघशी पडेल आणि न्यायालय त्यांना योग्य ती जागा दाखवेल. पण तोपर्यंत जे कुणबीकरणाद्वारे जे काही OBC घुसण्याचा जो डाव या महाराष्ट्रातल्या मंत्रिमंडळातल्या सदस्यांनी, मंत्र्यांनी आणि मुख्यमंत्र्यांनी आखलेला आहे, हा आखलेला डाव हा त्यांच्या अंगलट येईल. कारण OBCसुद्धा पोलराईट होईल आणि इथून पुढं OBC मतदान देताना ज्या माणसांच्या वरती आपण भरोसा ठेवून ज्यांना आपण सत्तेत बसवलं त्याच माणसांनी जर आपले हक्काधिकार काढून घेतलेले असतील तर OBCना निश्चित वेगळा विचार करावा लागेल. आणि ही महाराष्ट्रामधली एक वेगळ्या दिशेनं महाराष्ट्र जाईल. महाराष्ट्राचं राजकारण एका वेगळ्या दिशेनं OBC ठरवेल. सध्या OBCंच्या मागण्यांकडे सरकार दुर्लक्ष करत असल्यासारखं वाटतंय का तुम्हाला? नाही, OBCचं आरक्षण या सरकारनं घालवलेलं आहे. एका बाजूला म्हणायचं OBC आरक्षणाला धक्का लागत नाही आणि दुसऱ्या बाजूला मात्र एका स्टॅम्प पेपरवरती, एका ॲफिडेविटद्वारे गावातील, कुळातील आणि नातेसंबंधातील लोकांना आरक्षण देणं म्हणजे सरसकट एक जरी गावात कुणबी असला तरी त्याला त्या गावातल्या लोकांना त्या ॲफिडेविटद्वारे सर्टिफिकेट काढता येणार आहेत. म्हणजे OBCचं आरक्षण संपल्यात जमाय संपवण्याचा हा घाट कुणबीकरणाद्वारे तुम्ही मराठ्यांना OBCमध्ये पाठवताय. मुळात मराठ्यांचं सामाजिक मागासले पण वेळोवेळी सर्वोच्च न्यायालय, उच्च न्यायालय, आयोगाने वेळोवेळी नाकारलेलं आहे, तरीसुद्धा शासन बेकायदा वागतंय, घटनाविरोधी वागतंय, असा आमचा आरोप शासनावर आहे. गेल्या काही दिवसापासून बीड जिल्ह्यामध्ये OBC महाएल्गार मेळाव्यांचं आयोजन करण्यात येते. त्यालाच एक धरून प्रश्न आहे, या ठिकाणी काही वातावरण दूषित करण्याचा प्रयत्न होतो आहे, ठिकठिकाणी बॅनर फाडले जात आहेत. नेमकं काय, कसं बघता याच्याकडे? बघा, जरांगेंनी बीड शहर पेटवलं, जरांगेंनी मुंबई बेटीस धरली, जरांगेंनी मुख्यमंत्र्यांची आईमाई काढली, जरांगे OBCच्या नेत्यावर एकदम खालच्या भाषेत, शिवराळ भाषेत, कमरेखालच्या भाषेत बोलतात. त्यावेळी बीड जिल्ह्यातलं वातावरण दूषित नव्हतं का? आणि यांचा जाच सहन करायचा, यांची दहशत सहन करायची आणि OBCनी काहीच बोलायचं नाही आणि OBCनी बोललं की बीड जिल्ह्यातलं वातावरण खराब होतं आहे. हा मला वाटतं कुठंतरी परत आमच्या बाबतीत सामाजिक दुजाभाव आहे. आम्ही हा अन्याय सहन करणार नाही. कालच्या गेवराईतल्या महाएल्गार मेळाव्यामध्ये तुम्ही थेट अजित पवारांना आवाहन केले की मी बारामतीतल्या पोलीस ठाण्यामध्ये गाजत वाजत येतोय. हे बघा, या गेवराईमध्ये पण आमच्यावर गुन्हे दाखल झालेत आणि बारामतीमध्ये का तर मोर्चा काढला, का तर OBCच्या हक्क अधिकाराची बाजू आम्ही उत्स्फूर्तपणे तिथल्या OBC बांधवांनी काढली, तर आमच्यावर गुन्हा दाखल केला. आणि जरांगे मात्र लाखोच्या संख्येनं माणसं मुंबईला घेऊन गेले, मुंबईमधल्या लोकांना बेठीस धरलं, मुंबईमध्ये नको ते उद्योग त्यांनी तिथं जाऊन केले, त्यांच्यावरती एकही गुन्हा दाखल होत नाही. म्हणजे आम्ही OBCची पोरं, आम्हाला कोण आमदार खासदार आमच्या मागं नाही, कुठला मंत्री आमच्या मागं नाही, कुठला गॉडफादर आमच्या मागं नाही, म्हणून तुम्ही आम्हाला टाका ना आतमध्ये. आणि इथून पुढं OBCची लढाई, आंदोलनं आम्ही जेलमधून चालू. लक्ष्मण हाके आत गेला तर बाहेर हजारो तरुण OBCचे प्रत्येक तालुक्यामध्ये, जिल्ह्यामध्ये मोर्चा काढायला सक्षम आहेत, आंदोलनं करायला सक्षम आहेत आणि ही OBCची चळवळ पुढं चालत राहील. कालच्या सभेत तुम्ही खासदार असतील बजरंग सोनवणे किंवा आमदार पंडित आणि आमदार सोळंकेंवर देखील टीका केली होती. नेमकं काय टीका होती ती? हे बघा, ह्या लोकांनी मनोज जरांगेंना पाठिंबा देत असताना, बेकायदा मागणीचं समर्थन करत असताना OBCच्या आरक्षणाचं काय होणार आहे याबद्दल या तिन्ही लोकांनी भूमिका जाहीर केली नाही ना.
मग या लोकांना आम्ही मतं दिली नाहीत का? आमच्यातल्या लोकांनी थोड्याफार तर लोकांनी मतं दिली का नाही दिली? आणि तुम्ही एकदा निवडून आल्यानंतर तुम्हाला जातपात असते का? तुम्ही निवडून आल्यानंतर तुम्ही ज्यावेळी शपथ घेता त्यावेळी महाराष्ट्राच्या दायित्वाची शपथ तुमच्यावर असते. तुमच्या मतदारसंघाअंतर्गत येणाऱ्या प्रत्येक माणसाची, त्यानं तुम्हाला मत देवो अथवा न देवो, तुम्हाला जबाबदारीनंच वागावं लागतं. आणि तुम्हाला बेजबाबदार वागायचं असेल, बेजबाबदार मागण्यांना पाठिंबा द्यायचा असेल, तुम्ही राजीनामा द्या ना, एकदा निवडणुकीला सामोरं जा ना. अशी भूमिका घ्या की आमचा जरांगेला पाठिंबा आहे, जरांगेच्या बेकायदा मागण्याला पाठिंबा आहे, आणि निवडणुकीला सामोरं जा. मग आम्ही ठरवतो ना काय करायचं ते. बीड जिल्ह्यातल्या काही आमदारांचं बंजारा आरक्षणासाठी पत्र दिलं जाते, मात्र ओबीसींकडे दुर्लक्ष केलं जाते का? हे बघा, आजपर्यंत बंजारा समाजाच्या एसटी आंदोलनाला त्यांनी कधी पाठिंबा दिला होता का? ओबीसी कमालीचा एकजूट होतोय, ओबीसीनी वज्रमूठ बांधली, तर मग मग फक्त बंजारा समाजाची एसटी आरक्षणाला आणि मिळवून द्या ना. मिळवून दिल्यानंतर मग आम्ही तुमचं समर्थन करू ना. 4 पिढ्या तुम्ही आमची फक्त मतं घेत आलाय. त्या बंजारा समाजाच्या तांड्यावरच्या लोकांचे अजून त्यांच्या घरावरचं पत्र निघालेले नाहीत, तिकडे अजून रस्ते झालेले नाहीत. त्यामुळे तुम्हाला पुळका जर ओबीसीचं आंदोलनामध्ये फूट पाडायचा हा उद्देश असेल, हा उद्देश कधीही सफल होणार नाही. कारण आमचं ताटातलं आरक्षण वाचवणं ही आमची प्रायोरिटी आहे, हे आमच्या बंजारा बांधवाला सुद्धा माहिती आहे. आणि एस टीचं आरक्षण त्या भोळ्या बाबड्या माणसांना वाटू शकतं ना. अरे मराठ्याला जर गॅजेटद्वारे लागू होतं आहे, तर मग आम्हाला पण का गॅजेटद्वारे लागू होत नाही? आणि ते दिलं पाहिजे. खरं तर मागणी काय करताय तुम्ही सत्तेमध्ये आहात. तो पापड्या आमदार, त्याला माझं सांगणं आहे, तुझा नेता देवेंद्र फडणवीसांच्या मांडीला मांडी लावून बसतो, उपमुख्यमंत्री पदावर आहे, त्याला सांग ना गव्हर्नमेंट रिझोल्युशन पारित करा म्हणावं बंजारा समाजाच्या बाबतीत. तुम्ही रस्त्यावर उतरायचा तुम्हाला कुणी अधिकार दिला? तुम्ही काय विरोधामध्ये आहात का? तुम्ही सत्तेमध्ये आहात आणि मोर्चा कुणाकडे काढताय आणि पाठिंबा कुणाला देताय? चल उद्या अजितदादा पवार समोर जा आणि अजितदादा पवारला उद्या जाहीर करायला सांग की बंजारा समाजाला आम्ही एस टी आरक्षण देत आहोत. मग अजून धोबी समाजाला एस सीचं आरक्षण डिक्लेअर करा, नाभिक समाजाला एस सीचं आरक्षण डिक्लेअर करा, त्याच भटके विमुक्त जाती जमातीतल्या ब प्रवर्गातल्या धनगर समाजाला, ह्या सगळ्या लोकांना एस सी एस टीचे आरक्षण आहेत वेगवेगळ्या स्टेटमध्ये, वेगवेगळ्या गॅजेटमध्ये. मग त्यांना देऊन टाका ना. आपण बघायला गेलं तर ओबीसींची जी यात्रा असणार आहे ती दसरा झाल्यानंतर मुंबईत असणार आहे असं तुम्ही सांगितलेलं आहे. काय स्वरूप असणार आहे बघा, आत्ता आमच्या जवळजवळ 10 ते 12 सभा वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये आहेत. आणि आम्ही दसरा मेळावा झाल्यानंतर दसऱ्याचा सण उत्सवाचा कार्यक्रम झाला की आम्ही संघर्ष यात्रा काढत आहोत. आणि त्या संघर्ष यात्रेचा शेवट मुंबईला होईल. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना प्रणाम करायला, वंदन करायला आम्ही मुंबईला जाऊ. आणि आम्ही तिथं भला मोठा असा चैत्यभूमीवरती महाराष्ट्रातल्या बहुजनांचा मोठा मेळावा आणि महाराष्ट्राच्या राजकारणाची, समाजकारणाची दिशा आम्ही त्या चैत्यभूमीवरती दाखवून देऊ. तर नक्कीच हे होते ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाके यांनी आपल्याला सविस्तर सांगितलं की कशाप्रमाणे ही जी पुढची रणनीती असणार आहे ओबीसी आंदोलनाची, आणि दसऱ्यानंतर एक मोर्चा काढून त्याचा जो समारोप आहे तो मुंबईत करण्यात येणार आहे. स्वानंद पाटील, ABP माझा, अंबाजोगाई, बीड. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.